नमस्कार, आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज बातम्यांची सुरुवात पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या कुवेत दौऱ्याहून करूया। मागेल त्याला शेततळ्यांच्या माध्यमातून शेती सिंचन शाश्वत करण्यावर भार दिला जात आहे। पुणे येथे आयोजित शेतकरी सन्मान आणि ग्रामीण विकास लाभार्थी संमेलन या कार्यक्रमात संबोधन करताना मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, आपण विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सॅच्युरेशन पद्धतीने शेततळ्यांपासून तर यांत्रिकीकरणापर्यंत सर्व प्रकारचे इंटरव्हेन्शन्स त्या ठिकाणी केले आणि त्यासोबत मागेल त्याला शेततळी अशा प्रकारचा कार्यक्रम आखून त्या माध्यमातून शाश्वत सिंचन कसं देता येईल याचा देखील प्रयत्न हा मोठ्या प्रमाणात आपण केला। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत यापूर्वी महाराष्ट्राला 6,37,089 घरं देण्यात आली होती। आज आणखी 13,29,678 घरं देण्याची जाहिरात करत आहोत। राज्याला यावर्षी एकूण 19,66,767 घरं मिळणार। केंद्रीय कृषी मंत्री माननीय शिवराज सिंह चौहानजी यांनी पुण्यातील कार्यक्रमातून दिली माहिती। महाराष्ट्र सरकार को पहले हमने लगभग 6 लाख मकान गरीबों के 6,37,089 6,37,089 मकान ग्रामीण विकास मंत्रालय की तरफ से दिए थे। प्रधानमंत्री जी के आशीर्वाद से महाराष्ट्र से तो वो विशेष स्नेह करते हैं। महाराष्ट्र में कोई गरीब बिना मकान के, पक्के मकान के नहीं रहना चाहिए। हर एक का पक्का मकान बन जाए, उनका संकल्प है और उनके संकल्प को पूरा करने में सरकार कोई कसर नहीं छोड़ेगी। तो 6,37,089 मकान पहले मिले और आज प्रधानमंत्री जी के आशीर्वाद से देवेंद्र जी 13,29,678 मकान महाराष्ट्र को आवास प्लस योजना के अंतर्गत फिर से देने का काम किया जा रहा है। तो कुल मिला के एक ही साल में 19,66,767 मकान महाराष्ट्र को मिल रहे हैं। प्रधानमंत्री आवास योजनेत 20 लाख नवीन घरं महाराष्ट्रासाठी मंजूर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहानजी यांचं सोशल मीडियाच्या माध्यमातून आभार व्यक्त केला। राहुल गांधी जातीय तेढ निर्माण करायचं काम करत आहे, यासाठीच ते राजकीय हेतूने परभणीत आले होते। मात्र या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कार्यवाही केली जाईल। माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, राहुल गांधी या ठिकाणी केवळ राजकीय हेतूने आले होते। ही केवळ राजकीय भेट होती। लोकांमध्ये जातींमध्ये विद्वेष तयार करायचा एवढं एकमेव ध्येय त्यांचं आहे। तेच काम गेले अनेक वर्ष आता ते सातत्याने करतायत। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी हे जे काही विद्वेषाचं त्यांचं काम आहे ते त्या ठिकाणी जाऊन पूर्ण केलेलं आहे। महाराष्ट्राचं सरकार संवेदनशील असल्यामुळेच या ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाची आम्ही न्यायालयीन चौकशी ही घोषित केलेली आहे। न्यायालयीन चौकशीमध्ये या संदर्भातलं सगळं सत्य आणि तथ्य बाहेर येईल। काहीही लपवण्याचं कारण नाही आहे आणि जर त्या चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारे मारहाणीमध्ये किंवा अशा प्रकारच्या गोष्टींमुळे हा मृत्यू झालाय असं बाहेर आलं तर कोणालाही सोडलं जाणार नाही। कठोरात कठोर अशा प्रकारची कारवाई ही केली जाईल। आता कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला पैसे देऊन शिफारसीद्वारे बदली करून घेता येणार नाही। कोणीही हा समज करून घेऊ नये की हे सरकार आम्ही कसेही मॅनेज करू। देवेंद्र फडणवीस सरकार नियमांच्या बाहेर जाऊन कोणतंही काम करणार नाही। महाराष्ट्राच्या जनतेला आमदार आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांचा वायदा। हे वाक्य बिलकुल आवडून दिलं पाहिजे। कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला तलाठ्यापासून कलेक्टरपर्यंत, मंत्रालयापासून नागपूरपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याला आता पैसे देऊन आपल्याला आपल्या बदल्या करून घेता येणार नाही। कोणालाही त्या ठिकाणी प्रशासनामध्ये आता शिफारसीची गरज त्या ठिकाणी कोणी हा समज करू नये की हे सरकार म्हणजे आम्ही सरकारला कसंही मॅनेज करून घेऊ, या सरकारला कसंही मॅनेज करून घेऊ ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे। देवेंद्र फडणवीस सरकारच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये नियमाच्या बाहेर काम करणार नाही।
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच PM आवास योजनेअंतर्गत एका राज्याला एका वर्षात इतक्या मोठ्या संख्येनं घरांची भेट. पुण्यात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने 6.5 लाख घरं मंजूर केली होती. ते टार्गेट वाढवण्यात आलेलं आहे. अतिरिक्त 13 लाख घरं आपल्याला देण्यात आलेली आहेत. एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरिबांकरता, कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता, बेघरांकरता एका वर्षात 20 लाख घरं देण्याची अनाउन्समेंट आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी केलेली आहे. महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे. पासपोर्ट कार्यालयाप्रमाणे विभागीय पातळीवर महसूल कार्यालय सुरू करण्याचा विचार आम्ही करत आहोत. आमदार आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी सांगितलं. तर पासपोर्ट कार्यालय ज्या पद्धतीने तयार केलेले आहेत तसं किमान विभागीय स्तरावरचे जे कार्यालय आहेत रहितीचे ते पासपोर्ट टाईप कार्यालयासारखे डेव्हलप झाले पाहिजे याचा विचार आपण करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. तुम्हाला माहित आहे का, आता तुम्ही सुद्धा भाजपा परिवाराचे सदस्य बनू शकताय आणि ते पण खूप सोप्या पद्धतीनं. बस तुम्हाला तुमच्या फोनवरून 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल द्यायचा आहे. तर आजच 8800002024 या नंबरवर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा. आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम. उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह. पाहत राहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी. धन्यवाद.